सुमन मल्टी सर्व्हिसेस व झेरॉक्स सेंटरचा शुभारंभ सोहळा थाटामध्ये साजरा. नांदेड शहरातील कॅनॉल रोड, राजेश नगर येथे दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी सुमन मल्टी सर्व्हिसेस अँड झेरॉक्स सेंटरचा शुभारंभ सोहळा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. उद्योग विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजीराव कासारकर, साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव मालेगावकर, श्रीकांत सोनटक्के, वायजी वाघमारे, उत्तमराव भिसे, चंद्रकांत भांडवले, PM सूर्यवंशी, डॉक्टर नामवाड, शेवाळकर, PB कोळंबीकर, विजय रणखाम, सुनीता रणखाम, आशा रणखाम, आकाश रणखाम, नारायणराव कलाले यांच्यासह इतर अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ सोहळा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला. या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी विजय रणखाम यांना त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक तसेच इतर अनेक मान्यवर मंडळींनी यावेळी शुभेच्छा दिल्या. सुमन मल्टी सर्व्हिसेस व झेरॉक्स सेंटरला एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन विजय रणखाम यांनी यावेळी केले. नमस्कार, मी विजय रणखाम. आज सुमन मल्टी सर्व्हिसेस आणि झेरॉक्स सेंटर ऑनलाईन सेवेचे सर्व कामं करण्यासाठी आपण सुमन मल्टीपर्पज झेरॉक्स सेंटर सुरू केलेलं आहे. या प्रसंगी मान्यवरांच्या हाताने या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सुनीता विजय रणखाम यांच्या माध्यमातून हे सेवा केंद्र चालून समाजाचं एक चळवळीचं केंद्र या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. समाजासाठी विविध कार्य आपल्याला करता आले पाहिजे आणि समाजाची सेवाही या ऑनलाईनच्या माध्यमातून करता आली पाहिजे. या ठिकाणी कलर झेरॉक्स मल्टीपर्पज सर्व्हिसेस, ऑनलाईनची कामं, कलर पासपोर्ट, लॅमिनेशन, आधारच्या प्रिंट असे विविध कार्य आपण याच्या माध्यमातून करणार आहोत. जनतेला एक सेवा देण्याचा एक उद्देश आहे आणि त्या निमित्तानं समाजापर्यंत पोहोचता येईल, समाजसेवा करता येईल, हा यामागचा हेतू आहे. कॅनॉल रोड, राजेश नगर, नांदेड हे ठिकाण आहे. जनतेने या सुमन मल्टीपर्पज सेवा आणि झेरॉक्स सेंटरचा सहभाग आहे, त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे एवढ्या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो.